वैराग्य जाचे विशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मांदार शृंगावरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे श्री तेथे जागृत रामदास विलसे जोया जना उद्धरी. आपण ब्रह्माचा अभ्यास करतोय आणि तो करता करता मागच्या बुधवारी आपण 14 ब्रह्म असे समर्थांनी आपल्याला नावं सांगितली. खरं तर ब्रह्म सगळीकडे म्हटल्यावर त्या ब्रह्माला विशेषण लावून वेगवेगळी नावं ठेवण्याची आवश्यकताच नाही. त्यामुळे प्रत्येक नाव आपण कसं हे म्हणजे ब्रह्म नाही असं करून खोडून टाकलं. हे म्हणजे ब्रह्म नाही, हे म्हणजे ब्रह्म नाही, हे म्हणजे ब्रह्म नाही, कारण ब्रह्माची व्याख्याच करता येत नाही असा विचार आपण बुधवारी पाहिला. एवढं सगळं झालं तरीसुद्धा शेवटच्या ओवीमध्ये समर्थांनी असं म्हटलं, पदार्थ ऐसे ब्रह्म नव्हे. म्हणजे ब्रह्म म्हणजे कुठला पदार्थ नाही आहे की जो दिला घेतला जाऊ शकतो, पाहता येतो, असं काही नाही. माते हाती धरूनी द्यावे पदार्थ असं नाही आहे ब्रह्म. त्यामुळे मी माझ्या हाताने तुम्हाला देऊ शकत नाही, तुम्ही मला देऊ शकत नाही, पण सद्गुरू कृपेने तो समजून घेता येतो. म्हणून दुसऱ्याच म्हटलं असो हे अनुभवावे सद्गुरू कृपे. सद्गुरूची कृपा झाली, सद्गुरूचा हात धरला तर आपल्याला हे ब्रह्म म्हणजे काय ते कळतं. तर समर्थ म्हणून आपण आता दासबोध हा सद्गुरू म्हणून हाताशी धरला आहे, त्याच्या आधारे आपण हे ब्रह्म काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता या 52व्या म्हणजे आधीच्या 3ऱ्या समासातल्या 52व्या ओवीच्या वेळेला समर्थांनी सद्गुरू कृपेने ब्रह्मवस्तू कळेल असं आपल्याला म्हटलं. आणि आधी 51 ओव्यांमध्ये ह्या ब्रह्माबद्दल सगळं वर्णन करून झालं आहे, पण तरीसुद्धा कळलेलं नाही श्रोत्यांना, वाचकांना. हे लक्षात आल्यावर त्यांनी म्हटलं की ठीक आहे, मी पुढल्या वेळेला तुम्हाला आणखीन सांगतो. आणि आजचा समाज जो विमल ब्रह्मनिरूपण म्हणजे पुन्हा आणखीन एक विशेषण त्या ब्रह्माला लावलं आणि त्याला म्हटलं विमल, ज्याच्यामध्ये मल नाही आहे असं जे आहे शुद्ध स्वच्छ गोष्ट, त्याला विमल ब्रह्म असं म्हणायचं. म्हणजे याचा अर्थ या सगळ्या विश्वामध्ये जे भरून राहिलेलं ब्रह्म आहे त्यातली सगळ्यात शुद्ध स्वच्छ गोष्ट जी आहे ते ब्रह्म. प्रत्येक वस्तू चांगल्या वाईटाने भरलेली आहे, प्रत्येक माणूस गुणांनी आणि दोषांनी भरलेला आहे. गुण घ्यायचं आहे की ब्रह्म कळलं, दोष सोडून द्यायचं आहे ते नको आहे आपल्याला. म्हणून ब्रह्म सगळीकडे भरलेलं आहे हे आपल्याला ते सांगण्यासाठी आज ते आपल्याला विमल ब्रह्म, मलरहित असं जे ब्रह्म आहे त्याच्याविषयी माहिती सांगणार आहेत. आता खरं म्हणजे सोय आहे. हां, आता पुन्हा ब्रह्म म्हणजे विमल आणि मल सहित आणि मलरहित असं काही असायचं खरं कारण नाही आहे. आपल्याला समजवावं म्हणून सद्गुरू वेगवेगळी नावं देऊन ते सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आपल्याला आत्ता लगेच लक्षात आलं आपल्याला की ठीक आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये चांगलं वाईट असतं, त्यातलं जे चांगलं आहे म्हणजे विमल आहे ते म्हणजे ब्रह्म. हे समजुतीसाठी आपल्याला कळलं की प्रत्येक गोष्टीतला मल काढून टाकायचा. सारखे आपल्या नजरेला मनाला सवय करायची की ठीक आहे, यातलं हे असं आहे का, तेवढं बाजूला करूया. व्यवहारामध्ये किंवा आपल्याला माणसांची जी काही भूक असते, आपण एकटे राहू शकत नाही, तर त्यावेळेला हा गुण आपल्याला खूप उपयोगी पडेल की प्रत्येक व्यक्तीमधलं जेवढं चांगलं आहे तेवढंच घ्यायचं. असतंच असं घरात दारात बाहेर जिकडे तिकडे आपल्याला अनुभव येतोच. आणि मग प्रत्येक यांच्याशी काही माझं पटत नाही. मी मध्यंतरी एकदा असं म्हटलं तर मी आता 8 दिवस उतरगईत राहिले होते. सगळी सिनियर सिटीजन माणसं होती. 8 दिवस कोणाला उत्सवाला राहायला वेळ ना, त्यामुळे सगळी माणसं म्हातारीच होती. तरी पण त्या म्हाताऱ्यांच्यामधले संवाद जे होते ना ते अगदी कानाला त्रास देत होते. एक म्हातारा माणूस दुसऱ्या त्या व्यवस्थापक म्हाताऱ्या माणसाला म्हणाला ती अमकी अमकी व्यक्ती आहे ना, ती माझ्या डोक्यात शिरते. मी जरा कान टवकारले, म्हटलं काय बाई झालं. तर 6 वेळा माझा अपमान केला आहे त्यांनी गेल्या आठवड्यात. मनात म्हटलं आता काय करावं. हे जर लक्षात ठेवायला आम्ही तीर्थक्षेत्री आलो असलो तर काय उपयोग आहे. समोर सारखा 24 तास समर्थांचा दासबोध आहे, तिथली निरूपण आपण ऐकायला इथे आलेलो आहोत आणि कशाला ते 6 वेळाचे अपमान लक्षात ठेवायचं आहे. मग तेव्हा कळतं की समर्थ पुन्हा पुन्हा आपल्याला वेगवेगळ्या मार्गाने ब्रह्म का सांगतायत. मनुष्य स्वभाव असा आहे, किती काही केलं तरी
कालच आपण धनश्री लेलेचा एक व्हिडिओ पाहिला. त्याच्यात तिने आपल्याला सांगितलं की त्या पांढऱ्या ह्याच्यावरचा काळा डाग प्रत्येकाला विचार काय काळा डाग दिसतोय, काळा डाग दिसतोय. सगळ्यांना एकही म्हणायला तयार नाही की अरे पांढऱ्या शुभ्र वस्त्र आहे हो, एकही म्हणायला तयार नाही. हे जे आहे ते विमल ब्रह्म आपल्याला शिकायचं की चांगलं काय आहे ते शोधूया. काळा डाग कशाला दिसायला हवा आहे? पांढरं शुभ्र वस्त्र जास्त आहे ना, मोठं आहे ना, डाग बारीकचं आहे ना, पण तोच आम्हाला दिसतो. ते आमच्या मंदाताई ब्रह्मे निरूपणामध्ये गंमत सांगतात. तर म्हणाल्या काय होतं, मी गावोगाव जाते निरूपणाला आणि मग मला तिथल्या सगळ्या कोणी कोणी जेवायला बोलावतं. तर एकदा म्हणे मी एका गावात गेले, एका भगिनीकडे जेवायला गेले. खरं म्हणजे तिने प्रेमाने सगळा स्वयंपाक केला होता, पण काही वांग्याची भाजी जमली नव्हती. आता होतं असं किती आपण केलं तरी आधी काही पाहत नाही, राहतो काहीतरी वस्तू राहिली नव्हती म्हणाली जमली. आणि मग 1-2 वर्षामध्ये उलटली, पुन्हा त्याच गावामध्ये गेले, पुन्हा त्याच भगिनीने जेवायला बोलावलं, पुन्हा मला तीच वांग्याची भाजी आठवत होती. आता काही केलेली नव्हती बरं का, जेवणात काही ती वांग्याची भाजी नव्हती, आठवण काय. आता 1-2 वर्षामध्ये गेली, काही जरूर आहे का? 2 वर्षापूर्वी बेचाव झालेली वांग्याची भाजी आठवण्याची आवश्यकता आहे का? आम्हाला तेच आठवतं. म्हणून पुन्हा 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 या ब्रह्मामधलं विमल काय आहे, मलरहित काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे. आपण खरं म्हणजे व्यवहारातले अनुभव खूप घेतो. हे अनुभव आपल्याला सावध करण्यासाठी असतात. हल्ली आपल्याला सगळ्यांना एक अनुभव येतो. आपण छान अगदी मोगऱ्याचे गजरे घ्यायचे म्हणून बाजारात जातो, घेतोही, घरी येतो आणि तगरीचे निघतात. आता ह्या अनुभवाचा जो काही म्हणजे आता आपण एकमेकीला सांगतो, मग एखादी असते ना ती आता जागरूकतेनं बघते, मोगऱ्याचेच आहेत ना, घरी जाऊन फसगत नको व्हायला, आणि बघून घेते. एखादी परत परत पण फसते, कळलेलं आहे, 4 जणींनी सांगितलेलं आहे, तरीसुद्धा घाई असते, रिक्षा थांबवलेली असते, पटकन घ्यायचं असतं. काय ते मोगरीचा घालतात, सेंटपीठ वापरतात का काय कोण जाणे, येतो बाई पटकन मोगरीचा वास आणि जातो घेतला, त्यामुळे फसगत होते. घरी आल्यावर आपल्याला कळतं 3 प्रकारची माणसं असतात, कनिष्ठ, मध्यम आणि ज्येष्ठ. आपल्याला या ब्रह्म कळून घेण्यासाठी फक्त या गजऱ्यांचा उपयोग करायचा आहे, गजऱ्यांच्यातून बाहेर पडायचं आहे आपल्याला. कधीही न फसणारे, मोगऱ्याचा गजरा म्हणजे मोगऱ्याचाच त्या विकत घेतात, फसत नाहीत, अशी एक कॅटेगरी. दुसरी कॅटेगरी एकदा फसणारे, एकदा फसतात पण आता कळलेलं आहे, आता अगदी नाही काळजीपूर्वक तावून सुलाखून ती अमकी मुलगी असले गजरे विकते, जायचंच नाही तिच्याकडे असं ठरवून जी मोगऱ्याचेच गजरे विकते आणि बघून घेणारी. आणि तिसरे जे आहे ते वारंवार फसणारे. 4 लोकांनी सांगितलं आहे, सावधपण आलं आहे, माहिती आहे, तरी पुन्हा पुन्हा फसणारे. हे गजऱ्याचं उदाहरण पटकन काढावं म्हणून आपण गजऱ्यातून बाहेर पडूया. पण 3 प्रकारची माणसं आपल्याकडे आहेत. आत्मज्ञान कळणारे, ब्रह्म कळणारे हे जे आहेत ते देहबुद्धीत अडकत नाहीत. ही जी संत मंडळी आहेत ते बरोबर सगळ्यातलं चांगलं काढतात, त्यामुळे ते नाही फसत. त्यांना कोणी सावध करावं पण लागत नाही, ते फसत नाही. ते आल्यावर त्यांना अरे बापरे गोंधळ झालाच, फुकट पैसे एवढे खर्च केले वगैरे वगैरे काही त्यांचं होत नाही. हा एक वरिष्ठ प्रकार संतांचा आहे. आणि एकदाच फसणारे जे आहेत ती मंडळी अशी आहेत की आता कळलं ना, 200 समास अभ्यास केला आपण, आता तरी आपल्याला विमल ब्रह्म कळलं पाहिजे, इतके आपण ग्रंथ वाचले, इतक्या आध्यात्मिक सगळ्या सत्संगामध्ये आपण असतो, तर आता आपल्याला कळलं पाहिजे, पुन्हा पुन्हा आपल्या देहबुद्धीत नाही आपण येता कामा. असे असणारे जे आहेत ते असे मध्यम की कळलं आहे त्यामुळे आता ते सावध झालेत, आता नाही आहेत फसत, आता कळलं आहे त्यांना की हा विमल ब्रह्माचा मार्ग आहे. एखादा माणूस आपल्याशी कितीही गैर वागला तरी आपण स्माईलच द्यायचं आहे, हे आता कळलं आहे. कठीण जातं, आत कुठेतरी येते देहबुद्धी आणि तो इतका वाईट वागतोय, काय करायचं आहे आपल्याला पुन्हा पुन्हा फोन करून. नातेवाईकांमध्ये बऱ्याचदा असं होतं, एखादी आपल्या नात्यातली व्यक्ती नाहीच फोन करत आपल्याला, मग आपल्या पुन्हा मनात येतं जाऊ दे ना, आपल्याला वेळ आहे, आपल्याला आवश्यकता आहे, आपल्याला असं वाटतं आहे नाही तिला जमलं आपण करूया. हे आता ह्या मधली जी मंडळी आहेत ना त्यांच्या मनात येतं आणि ते आपल्याला सुधारण्याचा प्रयत्न करतात. सद्गुरूची कृपा झाली, सद्गुरूचा हात धरला की हे परिवर्तन आपल्यात होतं. ही मध्यम कॅटेगरी. आता ती फसते, एकदा फसली आहेत, एकदा सगळं झालं आहे. फक्त यांच्याकडे धोका काय असतो, पुन्हा पुन्हा देहबुद्धीकडे येण्याचा धोका असतो.
त्यामुळे सारखं स्वतःकडे लक्ष ठेवावं लागतं, सारखं जागरूक राहावं लागतं. कितीही घाई असली तरी नीट काळजीपूर्वकच आपण घेतो आहे ना हे बघावं लागतं. त्यामुळे यांना धोका आहे. वरच्या मंडळींना धोका नाही, ते फसतच नाहीत, त्यांचा प्रश्नच नाही. खालची मंडळी जी आहे ती कितीही काही करा फसतातच, त्यामुळे त्यांच्याकडे प्रश्न नाही, प्रश्न सगळा आपलाच आहे. त्यामुळे आपल्यावरती सद्ग्रंथांची, सत्संगाची, सद्गुरूंची खरं म्हणजे कृपा आहे, म्हणून या मार्गामध्ये त्यांनी आपल्याला आणलं आहे. परंतु आता आपण सारखं आपल्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे. केव्हा आपली घसरण होईल याचा काही भरोसा नाही. म्हणून पुन्हा पुन्हा मी ब्रह्म, मग एवढी 14 ब्रह्म सांगितली आणि हे म्हणजे ब्रह्म नाही, हे म्हणजे ब्रह्म नाही. मग एखादा बिचारा म्हणून मग कशाला हे सगळं सांगताय, नाही आहे तर, पण ते नाही आहे, ते नाही आहे, ते नाही आहे, मग काय आहे. तर यातला सगळ्यातला जो मल काढून टाकला की जे आहे ते म्हणजे ब्रह्म आहे. याच्यासाठी हा सगळा विचार सांगितला. आता आपण जर का ब्रह्माचा म्हणून विचार या 3 कॅटेगरीत केला तर आपल्या चांगलं लक्षात आलं की ब्रह्म म्हणजे काय ते आपल्याला कळलं आहे. पण ते पुन्हा 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 आपणच आता आपल्याला दुसरं कोणी सांगायची आवश्यकता याच्यातला काही भाग नाही आहे. आता आपल्याला कळलं आहे. त्यामुळे सद्गुरूंनी सांगितलेली गोष्ट की सर्वत्र जिकडे तिकडे परब्रह्म भरलेलं आहे ते आपल्याला कळावं. इंद्रियांना दिसणारी, इंद्रियांच्या शक्तीत येणारी ही गोष्ट नाही. इंद्रियांना दिसेल असं नाही. डोळ्यांनी दिसणाऱ्या वस्तू आपल्याला ज्या आहेत त्या वस्तूंचं बाह्यदर्शन आपल्याला होतं, दृश्य जग आपल्याला डोळ्यांनी दिसतं, त्याच्याही पलीकडे हे आहे. या सगळ्या ब्रह्मवस्तूचा विचार, परमात्मा वस्तूचा विचार केला तर या पंचमहाभूतांमध्ये हो ती आहे, पण पंचमहाभूत म्हणजे परमात्मा वस्तू का तर नाही. असं करत करत आपल्याला या सगळ्या इंद्रियांच्या पलीकडे असणाऱ्या या परब्रह्मवस्तूचा पत्ता सद्गुरू लावून दिलेला आहे, त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. ते ब्रह्म सारखं समजतं आपल्याला, ते सूक्ष्म आहे आणि सगळ्यांमध्ये आहे. आता सूक्ष्म आहे म्हणजे काय, अगदी त्या मायक्रो म्हणतात तसं त्याच्यात घालूनच बघायला लागेल, आणि तरी देखील सगळीकडे आहे. अशा पद्धतीने अतिंद्रिय असणारं, इंद्रियांच्या पलीकडे असणारं, मनाच्याही पलीकडे असणारं, बुद्धीच्याही पलीकडे असणारं असं जे ब्रह्म आहे ते अनुभवायचं, ते समजून घ्यायचं. एवढीच गोष्ट आपल्याला त्या विमल ब्रह्मामध्ये त्यांना सांगायचे. थोडं असं आहे की हे ब्रह्म आणि दृश्य जग ज्याला माया म्हणतात हे सगळं एकत्र कालवलेलं आहे. त्यामुळे ह्या दृश्य जगामध्ये ब्रह्म असं आपल्याला समजूनच घ्यावं लागतं. सगळीकडेच ते भरलेलं आहे असं सांगतात. मग त्यातलं त्या मायेला बाजूला करायचं, म्हणजे दृश्य जगाला बाजूला करायचं. आणि ते एक चांगली गोष्ट आहे की त्या ब्रह्माला या मायेचं काही चिकटलेलं नसतं. या सगळ्या दृश्य जगामध्ये ते ब्रह्म असं काही भरलेलं आहे. चिखल शब्द वापरला आहे समर्थाने त्याला, की तो ब्रह्म आणि मायेचा चिखल आहे. आता चिखलामध्ये माती आणि पाणी कसं काय वेगळं करणार, चिखल आहे ना तो, इतकं ते एक झालेलं ना. तरी देखील त्यातलं ब्रह्म आपण समजून वेगळं काढू शकतो. आणि ते जे ब्रह्म आहे त्याला माया चिकटलेली नसते. म्हणजे पुन्हा चिखल हे समजुतीसाठी घेतलेलं एक आपलं उदाहरण आहे की ब्रह्म मायेचा चिखल आहे आणि त्यातलं आपल्याला समजुतीने ब्रह्म बाजूला काढायचं आहे आणि त्या ब्रह्माला माया चिकटलेली नाही. आता चिखल शब्द आणि माया चिकटलेली नाही हे जर आपल्याला पुन्हा लक्षात घ्यावं लागतं की असं कसं शक्य आहे. याच्यातलं की आपल्याला 2च पदार्थ आहेत, माती आणि पाणी, पण ते वेगळं नाही करता येत आपल्याला. पण इथे मात्र ब्रह्म मायेच्या चिखलातून ब्रह्म वेगळं करता येतं. माया त्याला चिकटत नाही. दृश्य जगामध्ये जे आपण अडकतो ते या ब्रह्मामध्ये अडकण्याचा संभव नाही. असं ते सूक्ष्म आहे असं समर्थ वर्णन करतात. खरं तर ब्रह्माला ना कशाचाच दृष्टांत देता येत नाही आहे. हे आपले वेगळे वेगळे दृष्टांत देऊन समजावून सांगण्याचा प्रयत्न चाललेला आहे, परंतु कुठलाच असा चपखल बसणारा दृष्टांत नाही. समुद्रासारखा आहे का, आकाशासारखा आहे का, आत बाहेर भरलेला आहे, मग माशासारखं आहे का, माशाच्या आत पण पाणी आहे, तो पाण्यातच आहे, किती किती दृष्टांत देऊन झाले, पण ते म्हणजे ब्रह्म असं काही सांगता येत नाही. त्यामुळे ही गोष्ट समजून घेण्याचीच आहे असं लक्षात घ्यायचं. या समासामध्ये 41 ते 48 ह्या ज्या 8 ओव्या आहेत, या 8 ओव्यांमध्ये ब्रह्माचं सुंदर वर्णन केलं आहे. ते म्हणत आहेत की आपण ग्रंथ वाचतो, या ग्रंथाच्या शब्दामध्ये अक्षरामध्ये ब्रह्म आहे. हां, आपण वाचणारे ब्रह्म, ग्रंथ म्हणजे ब्रह्म, अक्षर म्हणजे ब्रह्म, सगळं जे की आहे ते ब्रह्म. आपण असं घरामध्ये म्हटलं ना, एकदा प्रयोग म्हणून घरामध्ये म्हणून बघा, म्हणजे मग जेवायला बसलं
जेवण म्हणजे पण ब्रह्म, तू म्हणजे पण ब्रह्म, मग कशाला जेवायचं असं आपल्याला उत्तर मिळेल. तर व्यवहारात या गोष्टी वेगळ्या, परंतु आध्यात्मिकदृष्ट्या या गोष्टी वेगळ्या. सगळीकडे ब्रह्म भरलेलं आहे. यासाठी समजुतीसाठी फक्त हे गोष्ट आहे. ज्याच्याबरोबर म्हणजे म्हणतात ना की चालणं घडतं, म्हणजे जमीन आहे किंवा अवकाश आहे, भूमी असो अवकाश असो, या सगळीकडे ब्रह्म व्यापून आहे. आणखीन एक संकल्पना लक्षात आणण्यासाठी घ्यायची की आपण ब्रह्मांड शब्द वापरतो. त्या ब्रह्मांडाहून ब्रह्म मोठा आहे. विचार केला तर असं लक्षात येईल, ब्रह्माला असं वेगळं, सागराचं पाणी एखाद्या भांड्यात काढून ठेवता येईल हां, पण ब्रह्मांडातून ब्रह्म काढता नाही येणार. त्यामुळे ब्रह्म आहेच सगळीकडे. पाणी काढून ठेवता येईल आपल्याला. समजा आपण म्हटलं की नदीचं सागरातलं तर एक मोठा हंडाभर पाणी बाजूला काढलं तर काढता येईल, पण पाण्याला सागराला काही ब्रह्म म्हणता येणार नाही. तसं याच्यातून ब्रह्म बाजूला करता येणार नाही. असा विचार केला तर हे सगळं जे की आहे ते सगळ्या या आपल्या काय आपण इंद्रियांच्या ह्याच्यामध्ये म्हणूया की ज्ञान, विज्ञान, अज्ञान, तुर्यावस्था सगळ्याच्या पलीकडली ही गोष्ट आहे. त्यामुळे ते संतांनासुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला सांगावं लागतं आहे. केवल ब्रह्म असा पण शब्द वापरला आहे. केवल ब्रह्म किंवा विमल ब्रह्म, काही शब्द वापरला तरी सारखंच आहे. आणि ते अनुभवण्यासाठी आपल्याला कल्पनेचा आश्रय घ्यावा लागतो. शब्द काय आपल्याला पुरत नाही. शब्दांची मर्यादा पडते, इंद्रियांची मर्यादा पडते. त्या आपल्याला ते सगळं आपल्या आपल्या कल्पनेने समजून घ्यायची गोष्ट आहे. म्हणून पुन्हा सांगतात की हे जे काही आहे ते कल्पनेने समजून घ्या. थोडी ना ही गुंगवणारी भाषा आहे. म्हणजे आपल्याला म्हटलं तर कळलं आहे, म्हटलं तर आपल्याला कोणी विचारलं तर सांगता येणार नाही आहे, अशी काहीतरी आपली ह्या ब्रह्मासंबंधीची कल्पना होते. त्यामुळे आहे खरे श्रोत्यांच्या दृष्टीने विचार केला तर किंवा वक्त्याच्या दृष्टीने सुद्धा तर आपल्याला ही गुंगवून टाकणारी भाषा आहे. की असं वाटतं की कळलं तर आहे, पण म्हणजे काय कोणी सांगितलं तर एक 15 मिनटं सांगावं ब्रह्माबद्दल काय, तर आपण नाही बाबा असं नाही, ब्रह्म म्हणजे काय नाही माहिती. समर्थ निर्णय नावं देतात एवढं आम्हाला माहिती आहे असं म्हणू आपण. पण समर्थांनी आपल्याला शेकडो वेळा आता या समासामधल्या प्रत्येक ओवीचा विचार केला तर आपल्याला त्यांनी दाखवून दिला की ते ना अति निकट आहेच ना सगळीकडे भरलेलं. आपल्या पेशीमध्ये ब्रह्म आहे, म्हणजे अगदी निकट आहे. पण निकट असलं तरी सांगता येत नाही आहे, समजता येत नाही, दाखवता येत नाही आहे. त्यामुळे निकट आहे पण सांगता येत नाही. पुढे म्हणतात की ही जाणवण्याची गोष्ट आहे म्हणता तर आम्हाला काही जाणवत नाही आहे. अहो ब्लड प्रेशरची गोळी घेतली नाही ना की लगेच जाणवतं की राहिली गोळी आपली. त्यामुळे ते सगळी जी काही जाणवण्याची गोष्ट आहे ती आम्हाला कळते. हे का आहे का नाही आम्हाला नाही जाणवत. तुम्ही म्हणताय ब्रह्म सगळीकडे, आम्ही पण म्हणतो, पण ब्रह्म कुठे आहे हे जाणवणं म्हणावं तर नाही. रक्ताचा प्रवाह कमी जास्त झाला, पाण्याचा अंश शरीरातला कमी जास्त झाला जाणवतं आम्हाला. आज तर डॉक्टर बसलेत समोर. त्यामुळे शरीरातल्या ज्या सगळ्या अंतर्गत गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जे काही प्रमाण कमी जास्त होईल ते आम्हाला जाणवतं ना. कधी कधी असं होतं की डॉक्टरांच्या समोर बसल्यानंतर सुद्धा काय नेमकं मला सांगता येत नाही पण काहीतरी होत आहे असं फार तर आपण म्हणतो. मग ते म्हणतात ठीक आहे मी विचारते त्या प्रश्नांची उत्तरं दे, माझं मला कळेल काय होत आहे ते, असं आपण म्हणतो. हे सगळं जाणवतं, कळतं, समजून देण्याचा प्रयत्न करतो. याच्याबद्दल काय हे काहीच जाणवत नाही. त्यामुळे ते आपल्याला सांगतात, आपण मान डोलावतो की आहे बाबा पेशीमध्ये, कणाकणामध्ये, रक्ताच्या थेंबामध्ये सगळीकडे ब्रह्म भरलेलं आहे. शरीरभर ब्रह्म भरून राहिलेलं आहे, पण कळत नाही आहे. ते आहे म्हणावं तर दाखवता येत नाही आहे, ते नाही म्हणावं तर आपण जिवंत आहोत. अशा सगळ्या गोष्टीमध्ये आपण अडकलेलो आहेत. म्हणून ते स्वरूप अनुभवांनी उलगडून घ्यावं. स्वरूप अनुभव, आत्मज्ञानाला, ब्रह्मज्ञानाला स्वरूपानुभव असा आणखीन एक शब्द. म्हणजे काय तर स्वतःच्या रूपाचा म्हणजे देहरूपाचा नाही, ते आपण सकाळी आरशात बघतो आपल्याला कळतं. आत असणारं जे आपलं खरं रूप आहे त्याचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे, ते आपल्याला ओळखायचं आहे. ते म्हणजे ब्रह्म आहे. आपल्यामध्ये असणारं जे चैतन्य आहे, आपल्यामध्ये असणारी जी आत्मवस्तू आहे, आपल्यामध्ये असणारं जे ब्रह्म आहे, नावं वेगवेगळी आहेत, परंतु त्याला ओळखणं, स्वरूपाला ओळखणं म्हणजे ब्रह्म ओळखणं आहे. आता ते ओळखायचं आणि पुन्हा पुन्हा समर्थ आपल्याला जाणीव करून देतात की हे फक्त माणसालाच शक्य आहे, अन्य जीवांना हे शक्य नाही. अन्य कुठल्या जीवानी म्हटलं, डासानी, मुंगीनी, तर त्याला नाही शक्य. हत्तीनी म्हटलं तरी नाही शक्य. त्यांना निरनिराळ्या गोष्टी दिलेत भगवंतानी, त्याच्यातच त्यांनी त्यांचं जीवन घालवावं. त्यांना ब्रह्मवस्तूचा अनुभव नाही, माणसाला आहे.
माणसाला ब्रह्मवस्तू बरोबर कळते आणि त्या ब्रह्मवस्तूचा म्हणजे स्वरूपानुभवाचा विचार आपल्याला या ब्रह्माच्या निमित्तानं समर्थ करायला सांगतात. केवल ब्रह्म, विमल ब्रह्म असं कळतात. आता ह्याला ना ही जी काही व्यापकता आपण ऐकतोय या ब्रह्माची, त्या व्यापकतेला अशी सीमा नाही आहे, व्यापकच आहे. किती किती वाढवा तरी आपल्याला कळेल. म्हणजे मगाशी मी बोलता बोलता असं म्हटलं की शब्दामध्ये ब्रह्म, मग म्हटलं नाही नाही अक्षरामध्ये ब्रह्म, आणखी आज जाऊया काना, वेलांटी, मात्रा, अनुस्वार सगळ्यामध्ये ब्रह्म, असं त्याचं व्यापक हे आहे. हे अक्षरांचं शब्दांचं आपल्याला पटकन कळतं म्हणून उदाहरणादाखल आहे. पण जिकडे जिकडे ब्रह्म भरलेलं आहे ते त्याची व्यापकता अशी आहे की ते आपल्याला सीमेत दाखवता येणारी गोष्ट नाही आहे. म्हणून मनाला, कल्पनेला फक्त सांगायचं की समजून घे बाबा, याच्या पलीकडे काही नाही. कल्पनेने आपल्याला ते समजून द्या, व्यापकता सांगता मात्र आपल्याला येत नाही. ब्रह्माची कल्पना करावी, कल्पनेने कल्पना करावी असा विचार फारता करता येईल की आपल्या कल्पनेनेच त्याची कल्पना करायची आहे असं आपण करू शकू. समर्थाने एक त्यांची म्हणजे 100 श्लोक अशा काही रचना आहेत वेगळ्या, म्हणजे दासबोधाखेरीज त्याच्यामध्ये एक शत लिहिलेलं आहे या विषयाचं. त्याला त्यांनी सर्व ब्रह्म किंवा विमल ब्रह्म असंच नाव दिलं आहे. आत्तासुद्धा आपल्या लक्षात येईल की आत्ता 7व्या दशकातला 4था समास आपण ज्या विमल ब्रह्म या नावाने अभ्यासतो आहे, आपल्याला 20व्या दशकातला 10वा समास पण याच नावाने पुन्हा एकदा अनुभवायचा आहे, अभ्यासायचा आहे. तर हे म्हणजे इतकं महत्त्वाचं आहे. जेव्हा एखादी गोष्ट संत मंडळी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतात तर ते महत्त्वाचं असं म्हणून सांगतात. त्यामुळे याच विमल ब्रह्माचा अभ्यास पुन्हा एकदा आपल्याला सिंहावलोकनासारखा की संबंध ग्रंथ झाल्यानंतर आपल्याला स्वरूप आपलं कळलं आहे अशा पद्धतीचा विचार आपल्याला समर्थ सांगणार आहेत. त्या एका शतकामध्ये समर्थांनी या विमल ब्रह्म आणि सर्व ब्रह्म याची एक गंमतशीर गोष्ट सांगितली आहे की ते म्हणतात सर्व ब्रह्म आणि विमल ब्रह्म याचा म्हणे वाद झाला. आता ब्रह्मामध्ये कसा काय वाद होणार, सगळीकडे जर ब्रह्म आहे तर म्हणे काय वाद. विमल म्हणजे आपण पाहिलं की त्यातलं मल काढून टाकायचं म्हणजे काहीतरी शिल्लक राहिलं ना, जे वाईट आहे तरी शिल्लक राहिलं, त्या वाईटाकडे आपल्याला बघायचं नाही आहे म्हणून त्याला आपण बाजूला केलं आहे. नेहमी पाण्याचं उदाहरण देतात की पाण्यावरती गाळ शेवाळ असतं, हाताने दूर करायचं की आतमध्ये अगदी निर्मल स्वच्छ पाणी असतं आणि अगदी ते प्यायला पण हरकत नसतं, कारण ते जे वरती आलेलं आहे ते सगळं हाताने बाजूला करायचं, ते जे आहे ते निर्मल पाणी आहे. त्यामुळे मग आता ते जे बाजूला केलं त्याच्यात ब्रह्म नाही आहे का? आहे, त्याच्यामध्ये पण ब्रह्म आहे. पण मग ते जे ब्रह्म आहे ते बाजूला केलेलं ब्रह्म आणि हे तर त्याला शुद्ध ब्रह्म असं नाव दिलं. म्हणून नावापुरतं, समजुतीपुरतं, उदाहरणामधलं दाखवण्यापुरतं हे आहे, नाही तर सगळीकडे ब्रह्मच आहे. अगदी आपण आपली कल्पनाच वाढवायची आहे म्हणून कल्पनेने कल्पना करायची की मग तो जो गाळ आपण बाजूला केला त्याच्यात कसं काय बाबा ब्रह्म, मग आपण कल्पना करायची हो त्याच्यात पण, कारण त्याचा खत म्हणून उपयोग होतो. ते आहे म्हणून खालचं पाणी निर्मल राहिलं. सगळ्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला कळतं की अरे हो ते पण ब्रह्मच आहे, कारण ते सगळं वरती थर होता ना म्हणून खालचं पाणी स्वच्छ राहिलं, ते बाजूला केल्याबरोबर आपल्याला निर्मल पाणी मिळालं. अशा पद्धतीने सगळीकडे ब्रह्म आहे हे आपल्या कल्पनेनेच आपण समजून घ्यायची गोष्ट आहे असं ते आपल्याला सांगतात. या सर्व ब्रह्म आणि विमल ब्रह्माच्या वादाच्या 106 ओव्या समर्थांनी लिहिलेत आणि आपल्या मनाला ही गोष्ट पटवून दिली आहे. हळूहळू आपण या सर्व ब्रह्माच्या ऐवजी विमल ब्रह्म मान्य करायला तयार होतो. म्हणजे खरं सर्व ब्रह्मच समर्थांना सांगायचं की सगळीकडे ब्रह्म आहे. अगदी वस्तू व्यक्तीमध्ये गुणदोष जे आहे त्या दोषात सकट असणारी वस्तू व्यक्ती ब्रह्म आहे. पण आपल्याला नाही ना, जरा खटकतं लगेच की या वस्तूमध्ये जर का काही गैर आहे तर त्याला ब्रह्म कसं म्हणायचं. म्हणून मग समर्थांनी सांगितलं की ठीक आहे, विमल ब्रह्म पटला आहे ना ते मान्य करा की त्यातला वाईट भाग काढून टाका, आता हे उरला आहे ना याला ब्रह्म म्हणा, हरकत नाही. असा या वादामध्ये समर्थांनी 106 ओव्यामध्ये पाहणे खुंटले, बोलणे तुटले, सस्वरूपी झाले ऐक्यरूप, की जाऊ द्या आता पाहणं बोलणं बाजूला राहू दे, तुम्हाला सर्वं ब्रह्ममयम रे रे सर्वं ब्रह्ममयम हे जर कल्पनेने मनाने अजून नाही पटत आहे, विमल ब्रह्म नक्कीच पटेल. आणि तसं समर्थाने आपल्याला सस्वरूपी झाले ऐक्यरूप, आता ऐक्य झालं ते आपल्याला विमल ब्रह्म काय ते पक्क कळलं. समर्थ म्हणतात ऐक्यरूपी रामी रामदास झाले, बोलणे खुंटले तेथून या. तो राम आणि मी ऐक्य झालं ना, द्वैत संपलं ना की मग सगळं ब्रह्म बरोबर आपल्याला कळलं.
ते ऐक्य व्हायला पाहिजे. भगवंत आणि मी एकरूप होऊन गेलो की स्वस्वरूप काय आहे ते आपल्याला कळलं. आत असणारा तो बघतोय. मी नेहमी गमतीनं सांगते, आपण घरातल्या नातवंडाला बाप्पा बघतोय हां असं सांगतो आणि तो पण लगेच हो हो बाप्पा बघतोय. कुठेतरी त्याच्यावर संस्कार असतो की बाप्पा बघतोय. आणि आपण जर काही वाईट केलं, आपण काही चुकीचं वागलो तर बाप्पा आपल्याला शिक्षा देतो. हे लहानपणी पडतं. हो, मोठे पंचुके झालो की काय बाप्पा बघू नयेत अजून कोणी काहीच नाही होत त्याचं. म्हणून ते आपल्याला सांगतात की जेव्हा हे ऐक्य होईल की तो आत असणारा मला कळेल आणि तो बघतोय किंवा तो मला सगळं सांगतो आहे, त्यांनी सांगितलेलंच बरोबर आहे, मग ते विमल आहे ते आपल्याला कळेल. आणि मग समर्थ म्हणतात की आता बोलणं खुंटलं, आता आणखीन काही सांगायची आवश्यकता नाही. बोलणं खुंटलं म्हणजे आता आणखीन निरूपण करणं, विवेचन करणं, समजून सांगणं याची आवश्यकता नाही. स्वस्वरूप कळलं की जेव्हा आपल्या आतला ईश्वर आपल्याला कळला, तिथे अद्वैत साधलं की आपल्याला कळलं. आणि मग त्याला आपल्या सोयीसाठी म्हणा विमल ब्रह्म, पण याचा अर्थ सर्व ब्रह्मरूप आपल्याला कळलं. जे जे दिसत आहे ते ते ब्रह्म आहे ही गोष्ट आपल्याला कळली. जे जे नाशिवंत आहे ते आपण लक्षात घ्यायचं नाही. दृश्य जगामधल्या ज्या ज्या गोष्टी नाशिवंत आहेत त्या सोडून द्यायच्या आणि जे उरलेलं आहे ते ब्रह्म आहे. मग आपल्याला हळूहळू सवय होईल की अरे दृश्य जगामधल्या सगळ्या गोष्टी नाशिवंत, हा देह पण नाशिवंत, दिसणारं सगळं नाशिवंत, मग काय ब्रह्म. त्यामुळे ही जी कल्पना आहे, कल्पनेनीच कल्पना करण्याची आहे, असे आपण गोंधळात पडणारा हा विषय आहे. ही मात्र गोष्ट खरी. म्हणून आपल्याला पुन्हा 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 सांगतात. शंकरराव देवांना समर्थ हृदय म्हटलं जायचं, ज्यांनी शुद्धरगाईचा शोध लावला आणि समर्थ वाङ्मयाचा खूप मोठा प्रचार प्रसार करण्यासाठी आधी शोध घेतला. कित्येक ग्रंथ धुळ्याच्या वाग्देवता मंदिरामध्ये त्यांनी जपून ठेवलेले आहेत. त्यामुळे त्या शंकरराव देवांनी नुसतं असं म्हटलं की आपण काय करतो, वाचताना शब्द वाचतो. आपण एखादा ग्रंथ वाचतो. आता परवा आपण स्वरूपानंदांची गीता 2 दिवस आपण गायली असं म्हणूया, तर ते ठीक आहे. त्या गाताना वाचताना आपण शब्द वाचले, पण शब्द वाचता वाचता जेव्हा आपला अर्थ प्रतीत होतो तेव्हाचा आनंद वेगळा असतो. आणि तो सगळ्यांनी आपण घेतला की गीता पण आपण वाचतो दर एकादशीला. गीता वाचतो म्हणजे शब्द पाठ आहेत, त्या शब्दांनी नजर फिरते. क्वचित संस्कृत जाणकार मंडळी किंवा वारंवार गीतेचा अभ्यास करणाऱ्या मंडळींना त्या शब्दांचा अर्थ कळतही असेल. आपण की सगळ्यांना आपल्यासारखं म्हणायला हवं असं नाही, परंतु सर्वसामान्य सगळ्या मंडळींना ते वाचता वाचता अर्थ कळतोच असं नाही. आणि हा आनंद मात्र आपण तो घेतला की अरे वाचता वाचता आपल्याला ते शब्द अर्थ सांगत होते आणि त्याचा आनंद वेगळा होता. म्हणून शंकरराव आपल्याला म्हणतात की काय करावं की हे जे ब्रह्म गोंधळात टाकणारं आहे ना, असू दे, पुन्हा पुन्हा वाचावं, कळणार, अर्थ नक्की कळणार. पुन्हा पुन्हा वाचलं, अगदी शेकडो वेळा वाचलं की नक्कीच आपल्याला अर्थ कळेल असं ते आपल्याला सांगतात. शोध लागेपर्यंत, वस्तू शोधतो की नाही तसा बोध होईपर्यंत आपण त्याच्या मागे लागायचं आणि वाचायचंच असं ते आपल्याला सांगतात. ते आपल्याला पटेल. हळूहळू मननाची सवय होते. आता कसं आहे, तुम्ही आम्ही एका वयाचं आहोत. एखादी वस्तू समजा आपल्या घरातली हरवली, होतं असं. गेली माझ्याकडे पण एक वस्तू हल्ली 8-15 दिवस झाले मला मिळत नाही आहे, पण मग मी नाही शोध घेत आहे. मी काय विचार केला, नाहीतरी आपण असं म्हणतो की रे की अगं अमकी अमकी वस्तूला छान आहे, मला आवडले की मी सांगते घेऊन जा, कारण आता घर आवरायचंच आहे आपल्याला, कुठे आता आपल्याला नवीन काही घ्यायचं आहे. तर मी लगेच जाऊ दे, नाही ना मिळत आहे, कोणाला तरी आवडली असेल, जाऊ दे असं म्हणून लगेच मनाला कसं हायचं वाटतं का आईल शोध संपून जातो. तसं करायचं की उगाच गोंधळात पडायचं नाही. ब्रह्म म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे कळेल. स्वस्वरूप म्हणजे ब्रह्म आहे, आतमध्ये असणारं चैतन्य म्हणजे ब्रह्म आहे, ईश्वर म्हणजे ब्रह्म आहे. द्वैत संपलं की ब्रह्म कळणार आहे आपल्याला. अशा पद्धतीने विचार करायला लागलं की आपल्या शंकरादेव सांगतात की नक्की कळणार आहे. कुठल्या तरी असा एक क्षण येईल आणि त्या क्षणाला आपल्याला ते ब्रह्म बरोबर स्फुरेल आणि मग आपल्या लक्षात येईल की येस आता मला कळलं. बरं, मला कळलं म्हणता पण येत नाही, आपण गोष्ट पाहिलेली आहे वरुडाची, त्यामुळे त्या गोष्टीमध्ये आपल्याला कळलं आहे की त्या संवादातून आपण पाहिलं आहे की कळलं आहे असं म्हटलं की नाही कळलं. त्यामुळे ते समजणं, ते स्फुरण त्याचं होणं, त्याची जाणीव होणं, एवढंच सगळं आपल्या हातात आहे. याच समासामध्ये त्यांनी स्वर्ग, पाताळ आणि ब्रह्मगोल म्हणजे मगाशी जे मी ब्रह्म आणि ब्रह्मांड म्हटलं त्याच्यामधली एक तरी आपल्याला आपलं माहितीच आहे सगळं, आपल्याला खरं हे आपण शिकलेलो असतो. दुसरी जी ओवी आहे त्याच्यामध्ये निरनिराळ्या नावं दिलेली नाही आहेत, पण त्यांनी आपल्याला सांगितलं 21 स्वर्गे 7 पाताळ मिळून एक ब्रह्मगोळ. 21 स्वर्ग आहेत आणि 7 पाताळ आहेत, ह्या मिळून एक ब्रह्मगोल झालेला आहे.
आणि असे अनंत ब्रह्मगोल आहेत. दुसरी ओवी आहे. आणि शंकरराव अभ्यंकरांनी आपल्यासाठी 21 वर्गांची नावं, 7 पाताळांची नावं सगळं देऊन ठेवलेलं आहे. त्यांनी आपल्याला एक मोठा हातातच दिलेला आहे खजिना. त्यामुळे ह्याच्या जरी इथे समर्थांनी नुसतंच 21 वर्ग 7 पाताळ म्हटलं असलं आणि नावं दिली नसली तरी आपल्याला त्याची नावं माहिती आहेत. आज काही मी सांगत नाही आहे, माहितीसाठी कुणीतरी मला नंतर मेसेज टाकतं, मीरा तुम्ही असे स्वर्ग म्हणालात ना, जरा नावं पाठवा ना. त्याचा काही फार मोठा उपयोग असतो अशा नावागली. त्या 21मधल्या कुठल्या स्वर्गात मी जाणार आहे हे काही मी ठरवणार नाही. मी फार तर भारतामध्ये कुठली 21 तीर्थस्थानं आहेत ती आपण जाऊया असं ठरवलं तरी मी जाऊ शकत नाही. तर 21 वर्गातला विचार कशाला. पण आपल्याला क्युरिओसिटी असते, असं वाटतं काय बाबा 21 वर्ग आहेत बघूया तरी. किंवा पाताळ 7 पाताळ आहेत. काय 7 पाताळ आहेत. मग सबंध पृथ्वीचा विचार केला तर ऑस्ट्रेलिया म्हणजे पाताळच आहे. त्यामुळे आपण विचार करू शकतो की अशा पद्धतीने कदाचित असेल स्वर्ग पाताळ. आपण जेव्हा अत्यंतिक आनंदात सुखात असतो तेव्हा आपण स्वर्गात असतो. जेव्हा काहीतरी संकटात असतो तेव्हा आपण म्हणूया की आता आपण नरकात असतो वगैरे वगैरे. तर त्या दृष्टीत ह्याच्यात काही पडण्यात अर्थ नाही. आपल्याला फक्त एका रचनेसाठी लक्षात घ्यायचं आहे की 21 वर्ग 7 पाताळाचा मिळून एक ब्रह्मगोल होतो. असे अनेक ब्रह्मगोल आहेत आणि याच्याही पेक्षा ब्रह्म मोठं आहे. आपल्याला ब्रह्म किती मोठं आहे किंवा ब्रह्म कसं सगळीकडे आहे हे सांगण्यापुरती फक्त या दुसऱ्या ओवीचा आधार आपल्याला घ्यायचा आहे. बाकी काही स्वर्गपाताळात आपल्याला हे करायचं नाही आहे. तर ब्रह्मगोल अनेक आहेत आणि त्या ब्रह्मगोलांपेक्षाही ब्रह्म शिल्लकच आहे, त्याच्याही पलीकडे ब्रह्म आहे असं ते आपल्याला सांगतात. आता हे सांगताना मगाशी आपण बोलता बोलता म्हटलं की इंद्रियांची शक्ती तोकडी आहे. इंद्रियांच्या शक्तीच्या पलीकडे हे सगळं आहे. म्हणून मग ते आपल्याला आठवण देतात की अरे खरीच गोष्ट आहे की इंद्रियांची शक्ती किती काय आहे. तर मोरांच्या अंगी असोसे, पिसे हाती डोळसे. मोर आहे ना, मोराच्या प्रत्येक पिसात डोळा आहे. छान पिसारा फुललेला मोर ना, त्या प्रत्येक पिसात डोळा आहे. परी एकही दिठी नसे पण दृष्टी नाही. तसं आपलं आहे. इंद्रियांना शक्ती दिली आहे भगवंताने, परंतु आपलं असं झालेलं आहे की त्याला जशी एवढे डोळे प्रत्येक पिसात डोळा पण बिचाराला दृष्टी नाही. तसं आपलं आहे की आपल्याला सगळ्या किती शास्त्रग्रंथ आपल्यासमोर आहेत. उपनिषद आहेत, वेदवाङ्मय आहे, निरनिराळ्या संतांनी आपल्यासाठी ग्रंथ लिहून ठेवले आहेत. तर्कशास्त्र आहेत, ब्राह्मण ग्रंथ आहेत, मीमांसा ग्रंथ आहेत, अनेक यादीच्या यादी आपल्यासमोर आहे. हे सगळं आपल्यासाठी आहे. ब्रह्मसूत्र आहेत, ब्रह्माचा अभ्यास करतो आहे त्यामुळे त्याची आपण आठवण काढली पाहिजे. एवढं सगळं ब्रह्मस्वरूपाचं वर्णन करण्यासाठी आपल्यासमोर उपलब्ध आहे. पण ही सगळी आंधळी ठरतात, ब्रह्म सांगू शकत नाहीत असा विचार करायला आपल्याला ते सांगतात. किंवा परवा आपण आंधळ्या हत्तीचा उल्लेख केला होता की 4 आंधळे आहेत आणि समोर हत्ती आहे, तर ते आपापल्या परीनं हत्तीचं वर्णन करतात पण म्हणजे हत्ती नाही. हे जसं आहे तसं इथे आपल्याला दिसेल की आपल्या इंद्रियांची शक्ती तोकडी आहे. त्यांनी की आपल्याला हे ब्रह्म कळणार नाही. ते ब्रह्म आपल्याला जाणवूनच घ्यावं लागेल. आपली जी विचाराची विवेकाची शक्ती आहे ती शक्ती वाढवून आणि संतांचं हात धरून आपल्याला हे ब्रह्मस्वरूप काय आहे किंवा स्वस्वरूप काय आहे ते समजेल. ह्या विमल ब्रह्मण जे या समासाला नाव दिलं आहे आणि आधीची 14 नावं जी नाकारली आहेत, म्हणजे ब्रह्माला विमल ब्रह्म म्हणावं असं नाही, आणखीन एक 15वं नाव देऊन समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण आधीच्या समासात नाव दिलं आणि ते नाव कसं बरोबर नाही असं सांगून सगळी नावं खोडून टाकलेली आहेत. मग आता ही जी एकमेवाद्वितीय की जिला नावच देता येत नाही अशी वस्तू आहे. जगात असंख्य वस्तू, असंख्य व्यक्ती आहेत. त्या सगळ्यांना ओळखण्यासाठी काहीतरी खूण आहे. आता तुम्ही आम्ही समजा माणूस म्हणजे कधी कधी आपण आपला विचार करताना म्हणायचं की आपल्याला एकमेकांच्यातला फरक कळतो. रंग, रूप, दिसणं, असणं याच्यातून आपल्याला हालचाल, याच्यातून आपण एकमेकांना ओळखतो, आपल्याला कळतं. आपण एखाद्याला म्हणतो तो ना ती व्यक्ती ना अगदी तशी अमक्यासारखी आहे, पण तरी देखील काहीतरी फरक त्याच्यामध्ये असतो असं आपण ओळखतो. या माणसाला माणसांमधला फरक कळतो. पण समजा आपण असं म्हटलं की एखाद्या प्राण्याला या सगळ्या माणसांकडे बघून त्यातला फरक कळत असेल का हो? आता पाळीव प्राण्यांना कळतो. त्यांची घरातली माणसं आणि बाहेरची माणसं त्याला कळतात. त्यांच्याकडे कोण मनामध्ये काय चाललेलं आहे त्या पाळीव प्राण्यांना कळतं. म्हणजे नाथांनी एकदा असं सांगितलं आहे की आपल्याला समजा कुत्रा आवडत नाही
मी बऱ्याचदा कदाचित सांगितलं असेल, पण मला राहत नाही. कधी कधी एखादा इतका मनामध्ये तो उल्लेख आलेला असतो ना की आपण ते करूनच बघावं. आणि समजा एखाद्या मित्राच्या घरी पाळलेला कुत्रा आहे, आपल्याला आवडत नाही, पण आता मित्राकडे तर जायचं आहे, मग आपण त्याला फोन करू, त्याला आधी आत ठेव, तर मी येतो तुझ्याकडे, मला यायचं आहे तुझ्याकडे, पण मला तो चाटतो बिटतो जवळ येतो, मला आवडत नाही, त्याला आधी आत ठेवणार असलास तर मी येतो, असं आपण त्या मित्राला फोन करतोही. पण आता जेव्हा आपण ब्रह्मस्वरूप आठवू ना, तेव्हा नाथांची गोष्ट आठवते. नाथ म्हणाले असं काही करू नका. त्या प्राण्यांना भगवंतानी एक वेगळी शक्ती दिलेली आहे. तुमच्या मनात काय चाललं आहे ते त्यांना कळतं. तुम्ही लिफ्टमधून जाताना मनाशी विचार करा की अरे त्याच्याशी बोला. मनात त्याच्याशी प्रत्यक्ष बोलायचं येतो, त्यांच्या घरात आहे, आपण आपल्या मनाशी बोलतो आहे आणि आपल्या चेहऱ्यावरती भाव येतात तसे आपण मनाशी विचार करायचा की मी तुझ्या मालकाकडे आलो आहे, तो मालक माझा चांगला मित्र आहे, तर मला काही तू आरडाओरडा करू नकोस बेल वाजल्यानंतर आणि त्रास होईल असं काही वागू नकोस, मी काहीही करणार नाही आहे आणि माझं काम झालं, 4 गप्पा झाल्या, चहापाणी झालं की मी परत जाणार आहे, असं मनाशी बोल आणि वाजवदाराशी बेल तो नाही ओरडणार, असं संत आपल्याला सांगतात. मग ही जी काही शक्ती प्राण्यांना दिलेली आहे ती माणसांना कदाचित नाही आहे, म्हणजे नाहीच आहे. आपण सगळ्याकडे इतक्या शंकेखोर नजरेने बघतो की आपला काही पटकन एखाद्या गोष्टीवर, वस्तूवर, प्रसंगावर, व्यक्तीवर विश्वास बसत नाही. म्हणून आपल्याला ती ब्रह्मवस्तू एकदा कळली की सगळं ऑल वेलच, मग काहीच चिंता करायचं कारण नाही. म्हणून तिला एकमेवा द्वितीय, मग नाव कशाला द्यायचं, वेगवेगळी नावं द्यायची खोडायची, असं कशाला करायचं, अगदी हे विमल जरी झालं तरी हे तरी विशेषण कशाला द्यायचं असा प्रश्न आपल्याला पडेल. पण समर्थांनी थोडीशी तडजोड केली आणि नाव देता येत नाही आहे असं हे ब्रह्म आहे असं जरी असलं तरी आपल्याला समजूत पटावी म्हणून त्याला विमल नाव देऊन ठेवलं आहे. आणि या विमल नावाची तडजोड केली आहे. त्याच्यात एका दगडात 2 पक्षी मारले की ब्रह्म म्हणजे काय आहे हे पण आपल्याला समर्थांनी शिकवलं आणि प्रत्येकातलं चांगलं काढा ही पण गोष्ट आपल्याला शिकवली की चांगल्या वाईटांनी जग भरलेलं आहे, त्यातलं चांगलं काढा म्हणजे विमल आहे, तेच ब्रह्म आहे. अशा दोन्ही गोष्टी समर्थांनी आपल्याला सांगितल्या. जळी स्थळी काष्टी पाषाणी ब्रह्म सगळीकडे भरलेलं आहे. 4थ्या ओवीमध्ये ते सांगतात, जळी स्थळी काष्टी पाषाणी ऐसीमध्ये लोकवाणी, तेणे विण रीता प्राणी एकही नाही, रिकामं नाहीच आहे काही, असं हे ब्रह्म आहे. म्हणजे मासा निदान पाण्याबाहेर जाऊ शकेल, कारण पाणी सगळीकडे व्यापून आहे, त्याच्या आत पण आहे बाहेर पण आहे, पण बाहेर आला तर तडफड होईल, त्या पाण्याबाहेर त्याला येता येत नाही. असं जे काही आहे तसं ह्या सृष्टीमध्ये जिकडे तिकडे ब्रह्म भरलेलं आहे. त्या ब्रह्माला पाण्याची, माशाची उपमा तशी देता येत नाही, कारण त्याला बाहेर येता येत नाही आहे. माशाचं आपण देतो तेवढ्यापुरतं ठीक आहे, आत बाहेर पाणी म्हणून ब्रह्म, परंतु त्याला बाहेर काढता येऊ शकतं, ब्रह्माला बाहेर पण काढता येत नाही. ब्रह्माच्या एका अंशावर हे सबंध सृष्टी आहे. ज्याला मगाशी ब्रह्मांड म्हटलं ना, ती अनेक ब्रह्मांड याच्या एका अंशावर आहे. आता 360 अंशाचा गोल असतो, त्यातला एका अंशावर हे जवळ भरलं आहे. उरलेल्या 359चा विचारच नाही आपण केलेला. त्या एका अंशावर सगळं ब्रह्म व्यापून टाकलेलं आहे आणि तरी देखील ते अलिप्त आहे. म्हणजे ब्रह्म सगळीकडे भरलेलं आहे, आपण त्या एका अंशाने स्थित जगात एवढ्यापुरताच विचार करतो आहे. तर ते आपल्याला सांगतात की ते सगळीकडे व्यापून आहे आणि तरी देखील ते असं अलिप्त आहे. समर्थांनी हे ना कुवाडा शब्द म्हणजे कोडं आहे हे सगळं. ब्रह्म आणि ब्रह्मांड हे जे 2 शब्द समर्थ वापरतात, असं त्यांनी म्हटलं की ब्रह्मांडाला, आता ब्रह्मांड म्हणजे काय आपल्याला कळलं की 21 वर्ग 7 पाताळ मिळून ब्रह्मांड. ब्रह्मांडाला ब्रह्माचं शरीर म्हणता येईल समजुतीसाठी. थोडक्यात काय की ब्रह्मांड लहान आहे, ब्रह्म खूप मोठं आहे हे दाखवण्यापुरतं आपण विचार करू की ब्रह्मांडाला ब्रह्माचं शरीर म्हणता येते ते लहान आहे. म्हणजे आपण काय कोटी कोटी मंडळी आहोत, ती एक म्हणजे ब्रह्म आणि कोटी म्हणून जे की आहे ते ब्रह्मांड. नाही चुकलं, कोटी म्हणजे ब्रह्म आणि आपण म्हणजे ब्रह्मांड, असा प्रकारचा विचार करता येईल. परंतु सगळं ब्रह्म हे असं मावत नाही ना एका शरीरात, पण असं दाखवावं लागतं आपल्याला. आता एका अंशावर जर सगळी सृष्टी आहे, एका अंशावर स्थित आहे, तर ब्रह्माच्या या उरलेल्या 359 अंशाचा विचार कसा करायचा, त्या आहेतच निराळे, त्याच्यात पण सगळं ब्रह्म भरलेलंच आहे असं व्यक्त करायचं. एक उदाहरण म्हणून त्यांनी दिलं आहे की आपल्याकडे धरणाचं पाणी असतं, ते धरणाचं पाणी महापालिका
एका विभागाच्या टाकीमध्ये आणते. मग त्या विभागाच्या टाकीतून आपल्या शहराच्या टाकीमध्ये पाणी येतं. मग त्या शहराच्या टाकीतून आपण नळाद्वारे आपापल्या सोसायटीच्या टाकीत आणतो. मग सोसायटीच्या टाकीतून आपल्या घरातल्या याच्यात पिंपात आपण भरून ठेवतो. मग पिंपातला आपण तांब्यात काढतो, तांब्यातला आपण फुलपात्रात काढतो. आता हे जे सगळं काही केलं ना आपण, हे सगळं जे काही आहे ते म्हणजे काय म्हटलं तर पाणीच आहे. मोठं आहे, छोटं आहे, ही सगळी जी काही रचना पाण्याची आपण केली ते म्हणतात हे म्हणजे ब्रह्मच आहे. पण हे ब्रह्म आपल्याला पाणीच्या रूपात वेगवेगळ्या ह्याच्यात दाखवता आलं, असं सगळीकडे ते ब्रह्म भरलेलं आहे. त्यामुळे धरणाचं पाणी असू दे नाही तर फुलपात्रातलं पाणी असू दे, ते ब्रह्मच असा विचार करायचा. ब्रह्म सगळीकडे आहेच आहे. आता समुद्राच्या पाण्याचा विचार केला तर समुद्राच्या पाण्याला पौर्णिमा असली की भरती येते, अमावस्या असली की ओहोटी येते असं आपण पाहतो. म्हणजे चंद्रामुळे चंद्राशी सागर जोडलेला आहे. त्यामुळे चंद्राच्या असण्या नसण्यावर त्या सागराचं असणं नसतं अवलंबून असतं. म्हणून ते आपल्या सांगत असं पण ब्रह्माचं नाही, तो कशावर अवलंबून वगैरे पण नाही, तो आहेच आहे. पौर्णिमा येवो, अमावस्या येवो, जिकडे तिकडे तो भरलेलाच आहे असं आपल्याला दिसेल. निरनिराळ्या शंका जे काही श्रोते काढतील ना त्या सगळ्याचा त्यांनी हे दिला आहे. पुढल्या ह्याच्यात त्यांनी कोणी म्हटलं अवकाशाचं लगेच उदाहरण दिलं की वेगवेगळे शब्द आहेत. घटाकाश, मठाकाश सगळे आपल्याला ज्ञानेश्वरी दासबोधात गेलेले आहेत. महदाकाश आणि चिदाकाश. आपण चारही शब्दांचा विचार कर. घटाकाश आपल्याला कळतं की मोकळ्या समजा अंगणामध्ये घट पाण्याचा भरून ठेवला आहे, त्याच्यात आकाशाचं प्रतिबिंब पडलं आहे, त्याला म्हणायचं घटाकाश. आता आकाशच ते, पण त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडलं आहे त्या एका तुकड्याचं पडलं आहे. म्हणजे ते म्हणजे की आकाश नाही, आकाश वेगळं आहे. पण म्हणजे आकाश म्हणजे ब्रह्म म्हणता येत नाही, कारण त्याला वेगळं काढता आलं. मठाकाश म्हटलं आहे. मठा म्हणजे एखादी झोपडी असेल, मठ असेल, एखादी वास्तू आहे, त्याच्यात कुठंतरी काच लावलेली आहे, त्याच्यातून कुठेतरी आकाशाचा भाग आपल्याला दिसतो आहे, ते मठाकाश. घटाकाशाचं तिथून दिसणारं आकाश. आता आकाश प्रचंड आहे, त्याच्यातनं तेवढंच आपल्याला दिसतं आहे. ब्रह्म प्रचंड आहे, ब्रह्म तेवढंच आपल्याला दिसतं आहे असं पाहायचं. महद आकाश, घटातील, घरातील, घराबाहेरील सगळं आकाश एक महद मोठं आकाश आहे. म्हणजे खरोखरच एखाद्या डोंगरावर आपण गेलो आणि असं आपल्या नजरेच्या टप्प्यात येणारं सगळ्या दोन्ही बाजूच्या क्षितिजाला जोडणारं आहे, तिथपर्यंत आकाश आपल्याला दिसतं आहे, ते महद आकाश झालं. तरी देखील आकाश उडणारच आहे. आपल्या नजरेच्या टप्प्याच्या बाहेर आपल्याला जे क्षितिजापर्यंत दिसतं आहे, पण म्हणजे तिथे काही संपलेलं नाही आहे. म्हणून मग चिदाकाश म्हटलं. म्हणजे अनंत योजन आकाश तत्व आहेच आहे. त्यावेळी घटाकाश, मठाकाश, महदाकाश, चिदाकाश काहीही शब्द वापरले तरी आकाश उरतंच. तसं या ब्रह्माचं आहे. कितीही काही त्याचं वर्णन करा ते ब्रह्म उरतंच. असं विविध प्रकाराने आपल्याला त्यांनी या गोष्टी सगळ्या सांगितल्या आहेत. आणि आपल्यापुरतं काय तर आपण सुरुवात केली आपल्या व्यवहारातल्या एका उदाहरणाने. त्या उदाहरणाचा विचार केला तर आपण 3 प्रकारामधले पहिल्या प्रकारात आपण गेलं पाहिजे की विवेकाने, विचारानं, बुद्धीनं प्रत्येक गोष्ट आपण तावून सुलाखून समजूनच केली पाहिजे. म्हणजे पुढला हे होत नाही. परंतु आपण सगळे काही असे नसतो. मग निदान दुसऱ्या टप्प्यावर म्हणजे एकदा झाला गोंधळ ठीक आहे, एकदा आम्ही प्रपंचात अडकलो, एकदा आम्ही ह्या दृश्य जगात अडकलो. अगदी मला आवडत होतो, मी अगदी एकही सिनेमा शुक्रवारचा सोडत नव्हते, ठीक आहे ना. पण कळलं आपल्याला की हे म्हणजे काही खरं नाही बरं का. आपल्याला नरदेह मिळाला आहे, आपल्याला खूप काही वेगळं करण्यासाठी ह्या भूतलावर भगवंताने आणला आहे. आणि मग एकदा फसगत झाली, काही काळ वाया गेला, पण जेव्हा केव्हा आपल्याला कळलं आता नाही परत फसगत होणार, आता नाही परत मागे वळून बघायचं, आता मला काय करायचं आहे, उर्वरित माझ्या जीवनातल्या काय जो काही कालावधी आहे त्याचा उपयोग मला कशाला करायचा आहे, असा सगळा विचार आपल्याला ह्या 2 नंबरच्या कॅटेगरीतल्या मंडळींसाठी म्हणजे तुमच्या आमच्यासाठी सांगितलेलं आहे. तर फसगत तर नाहीच कधी होता कामा. आपण दुसऱ्या कधी कधी असं असं ना की प्रत्येकच अनुभव की आपल्याला घ्यावा लागतो असं नाही. प्रत्येक अनुभव आपल्याला घ्यायची आवश्यकता नाही. जसं लहान मुलाला आपण देवाला नमस्कार करायला निरांजन लावलेलं आहे, हाय आहे हां, हात लावायचा नाही असं आपण सांगतो का. आपण असं म्हणतो लाव एकदा हात म्हणजे कळू दे, असं नाही आपण म्हणत. दुसऱ्याच्या अनुभव चुकून झालं आणि अनुभवाला तर गोष्ट वेगळी. चुकून आपण काहीतरी होतं आणि मग लक्षात आल्यावर पुन्हा नाही आपली फसगत होणार. तसं चुकणारं चुकतं नाही असं नाही, परंतु नाही तर दुसऱ्या कोणाचं तरी अनुभवाने आपण होतोच की हो शहाणे. मग आपल्या लक्षात येतं की अरे खरंच नरदेह मिळाला आहे, आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत, या गोष्टी संतांनी केल्या, अशा पद्धतीने केल्या आणि म्हणून त्यांच्या जीवनाचं सार्थक झालं. ते सगळेजण आपल्याला मार्ग दाखवायला बसलेले आहेत. मग तरी देखील मी त्यांच्या मार्गाचा अवलंबन न करता माझे जर दिवस वाया घालवत असेल तर मी तिसऱ्या
तिसऱ्या कॅटेगरीत गेले. म्हणून समर्थ आपल्याला पुन्हा 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 ते ब्रह्म काय आहे, परमात्म वस्तू काय आहे, आत्मवस्तू काय आहे, स्वरूप काय आहे ते समजून सांगतायत. त्या स्वरूपाला ओळखणं म्हणजे ब्रह्म ओळखणं आहे. आणि ते सोपं जावं म्हणून विमल ब्रह्म आहे, की मला रहित असणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे ब्रह्म. आणि तसं मला रहित आपण व्हावं. आणि अर्थातच दृश्य जग पण मला रहितच दिसावं आपल्याला. त्यातलं जे काही आहे त्यातलं मला काढून टाकूनच दिसलं पाहिजे आणि ते आपल्याला घेता आलं पाहिजे, असा विचार समर्थ या समासात सांगतात. 52 अवयवांचा समास आहे, थोडा मोठा आहे. वाचलात की त्याच्यातला आणखीन अर्थ आपल्याला समजेल. आज पुरेसं आहे एवढं. तव स्मरण संतत स्फुरणदाया मा घडो, त्वदीय गुणकीर्तन ध्वनी सुरम्य करणी पडो, स्वदेश हितलक्षणा विणदुजी कथा नावडो, तुझ्या समही आमुची तनुही देशकारी पडो. जय जय रघुवीर समर्थ.